महाशिवरात्रीला भगवान शिव आणि पार्वतीचा विवाह झाला. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवाला प्रिय गोष्टी अर्पण केल्या जातात, त्यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक लोक उपवास करतात. शिवरात्रीला कोणते पदार्थ खावेत? साबुदाणा खिचडी उपवासाला चालते, मात्र साबुदाणा खिचडी ही तुपातच बनवावी. तुपात खिचडी बनवणे शक्य नसेल तर तेलात बनवावे, मात्र शेंगदाणा तेलच वापरावे. महाशिवरात्रीचा उपवास संपूर्ण दिवस असतो. या दिवशी अति तेलकट पदार्थ खाणे टाळावे. अति आहार केल्याने पोट बिघडण्याची शक्यता आहे. बटाटा खाण्यापेक्षा रताळे खाण्याला जास्त निर्जल उपवास केल्याने जास्त ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. फळाहार व्रत अनेक लोक करतात. रसाळ फळांचे जास्तीत जास्त सेवन करावे. महाशिवरात्रीला कोणते पदार्थ खाऊ नये? महाशिवरात्रीला भगर किंवा वरई वर्ज्य आहे. महाशिवरात्रीचे व्रत दुसऱ्या दिवशी सोडला जातो. या दिवशी मीठ खाणे वर्ज्य आहे. शक्य असेल तर बिना मिठाचा पदार्थ खावे, अन्यथा सेंद्रिय मीठ वापरावे. महाशिवरात्रीच्या दिवशी हळद वर्ज्य आहे. तसेच कांदा, लसूण, मांसाहार करणे देखील वर्ज्य आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी नखे कापू नये. मोठ्यांना बोटे मोडण्याची सवय असते. महाशिवरात्रीच्या दिवशी बोटे मोडू नये. केस कापू नयेत. ओम नमः शिवाय.